एकदा डोळे मिटा आणि विचार करा, एक स्त्री जी आपल्या नवऱ्याच्या आजारपणात त्याची शेवटपर्यंत सेवा करते आणि त्याच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसातच स्वतःच्या मृत्यूला सामोरी जाते. विश्वासघात, धमक्या आणि फसवणुकीचं भयानक वास्तव तिच्या वाट्याला येतं. आज आपण अशीच एक घटना पाहणार आहोत, जिथे दिवसेंदिवस अनैतिक संबंध किती भयंकर वळण घेऊ शकतात हे समजतं. पुरुष असो की महिला, अनैतिक नातेसंबंध हे धोका निर्माण करणारे असतात हे या घटनेतून स्पष्ट होतं. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. सुनीता नावाची 45 वर्षाची महिला ज्याने नुकतेच आपला आजारी नवरा गमावला, तिच्यावर घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर अवघ्या 8व्या दिवशी सुनीताची निर्घृण हत्या होते आणि ही हत्या तिच्याच 2 वर्षाच्या प्रेमसंबंधातील प्रियकराने रमेश या 25 वर्षीय रिक्षा चालकाने केल्याची धक्कादायक बाब समोर आली. पती जिवंत असताना देखील सुनीता आणि रमेश यांच्यात गुप्त प्रेमसंबंध होते आणि त्यात शारीरिक जवळीकही होती. सुनीता रमेशकडून काहीही अपेक्षा न ठेवता सतत त्याच्यासोबत संबंध ठेवत होती. तिला वाटत होतं की रमेश तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मात्र 15 मे रोजी पतीच्या निधनानंतर अवघ्या 4 दिवसात सुनीतानी रमेशवर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. रमेशने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की सुनीतानं अचानक लग्नाची मागणी करत धमक्या द्यायला सुरुवात केली. ती म्हणायची, माझ्याकडे आपल्यातले अश्लील व्हिडिओ आहेत, मी ते सर्व दाखवून तुला अडचणीत टाकेन. एवढंच नव्हे तर ती सतत म्हणायची, आता माझा नवरा नाही, तुला माझ्यासोबतच राहावं लागेल. या दबावामुळे रमेश तणावात गेला. वयाचा फरकही खूप होता. सुनीता त्याच्या आई इतकी होती. या सर्व गोष्टींनी गांभीर्य लक्षात घेऊन रमेशने एक कपटी योजना आखली. त्यानं सुनीताला म्हटलं की आपण एकत्र राहू, पण इथे नाही, मुंबईला जाऊ, आणि त्यातून तिला फसवून शांत केलं. 23 मे रोजी त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचा बहाणा केला आणि रात्री तिच्या घरी जाऊन गळा आवळून तिची हत्या केली. दुसऱ्या दिवशी शेजारच्या महिला तिला सांत्वन द्यायला आल्या तेव्हा त्यांना सुनीता मृतावस्थेत गळ्याला ओढणीचा फास लागलेली दिसली. पोलिसांनी तपास केला असता प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले. आरोपी रमेश हा मध्य प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असताना नागपूर स्टेशनवर अटक झाला. ही संपूर्ण घटना त्यानेच पोलिसांसमोर उघड केली. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठवड्यातच सुनीताची हत्या झाल्याने हा प्रकार संपूर्ण परिसरात खळबळजनक ठरला. प्रेमसंबंधातून निर्माण झालेला ताण, धमक्या, ब्लॅकमेल आणि त्यातून वाढलेली असहाय्यता यामुळे रमेशने टोकाचे पाऊल उचलले आणि एक बाईचे जीवन संपवले. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की अनैतिक संबंधांच्या विळख्यात अजून किती भयावह चित्र पाहायला मिळतील. याचा विचारच मन हेलावून टाकतो. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.